आधीने घेतला आहे माझ्यासाठी आणि आम्ही आलो आहोत देख रहे ऐसा क्यों कर रही है पता नहीं ये लड़की। तुझे बघत असते गावाकडे वगैरे जात बघत। हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज छान वन पीस घालून चालली आहे मी मस्त छान एन्जॉय करायला। कुठे चालली आहे, कशासाठी चालली आहे, हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर गाईज हा वन पीस घातला आहे मी। ओके, हा वन पीस घातला आहे। कशासाठी घातला आहे गेस करा तुम्ही। गेस करून कमेंट करून सांगा, तोपर्यंत मी पुढे सांगेलच कशासाठी घातलेला आहे आणि कसं दिसतोय ते पण सांगा। ॲक्च्युली मला हा नव्हता घालायचा। मी खूप छान वन पीस ऑर्डर केला होता। हा मी खूप आधी घेतलेला आहे, 2-3 महिना आधी घेतलेला वन पीस आहे आणि हा मी माझ्या येणाऱ्या ट्रिपला घालणार होते। बट जो वन पीस मी आज घालण्यासाठी ऑर्डर केला त्याचा पचका झाला खूप मोठा, म्हणजे तो मला ओव्हरसाईज झाला, तो फिटच होत नव्हता व्यवस्थित। तर मग ते कसं तरी घालण्यापेक्षा हा छान दिसतोय तर हाच घातला। आणि आदित्य आणि मी दोघं मिळून मॅचिंग ड्रेस घालणार होतो, कारण आम्ही कायम मॅचिंग करायचा प्रयत्न करत असतो। बट ह्यावेळेस झालं नाही, ह्यावेळेस कॉन्ट्रास्ट होतोय। आधीचा पर्पल कलरचा शर्ट आहे आणि माझा लिंबू कलरचा येल्लो कलर आहे, तर खूप छान कॉन्ट्रास्ट मॅच व्हायला लागले। तर म्हटलं चला आत्ता हे करूया। सो तो अजून रेडी नाही झालेला आहे, काम करतोय। माझी फ्रेंड पण येणार आहे, सो मी रेडी होऊन बसले। ती आली की लगेच आम्ही निघणार। आज आम्ही बिर्याणी बनवली होती। मी बिर्याणी बनवली, मस्त जेवलो, दुपारी जेवण केलं छान आणि आता तर आम्ही बाहेर जाऊनच खाणार आहोत। सो गाईज, हा बुके आधीने घेतला आहे माझ्यासाठी आणि आम्ही आलो आहोत मोका रेस्टॉरंटमध्ये। तर आतमध्ये ना खूप सारं म्युझिक आहे, तर मला बोलता यायचं नाही जास्त, सो बाहेरच बोलते आहे मी। हा बुके घेतला आहे छान आणि आम्ही आलो आहोत आमच्या ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनसाठी फोटो आणि व्हिडिओ क्लिक करायला, खास करून कारण ॲनिव्हर्सरीला अजून 1 दिवस बाकी आहे, पण आम्ही प्री सेलिब्रेशन केलं आहे। माझी फ्रेंड आली आहे माझ्यासोबत, आशा, तिची मुलगी आली आहे छोटी, अन्या, आदित्य आणि मी। तर इकडे त्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत। आता आम्ही वरती जातो आणि संडे आहे, इथे खूप जास्त गर्दी पण आहे आणि वेटिंग पण आहे खूप। क्या रे, पेड प्रमोशन करतो, हे फ्रीवाले काम मत करतो। अरे नाही, फ्रीवाले नाही करते, पण आपलं सांगते तर मी कुठं आले सांगायला नको का? मग आम्ही NIBM रोडच्या इथे आहोत आत्ता आणि साळुंकी विहार मोका रेस्टॉरंटमध्ये चाललेलो आहोत। ती ब्लॉग बघते ना, मग ती स्वतःला ब्लॉगमध्ये बघेल। मी बघते रेश्मा। ओके, थँक्यू। कमेंट कर। हो, दरवेळेस तुझे बघत असते गावाकडे वगैरे जात बघत। थँक्यू सो मच। मी तर आधी बोलले की यांना कुठेतरी बघितले, पण कन्फ्यूज होते। आता तुम्ही मॉर्निंगला बघितली होती ते तुमची सरप्राईजची रिंग वगैरे, काही कंटिन्यू बघत असते मी। अचानक समोर बघितलं, अचानक आठवलं, हा तीच आहे। नशीब मला ओळखलं की मला ओळख, आधीला पण ओळखते नाही पण पहिलं कोणाला बघितलं वाटते मला ओळखलं ना। हा, अरे नाही, तो मला ऐक ना, जेव्हा पण आम्ही असं फॅन्स बघतात, ओळखतात ना, त्याला गाईज माझ्या फॅन्स भेटल्या होत्या आणि त्यांनी पहिल्यांदा मला ओळखलं, आधी मला ओळखलं, त्याची खुशी होती मला। नंतर मी गेलो आतमध्ये, मस्त केक ऑर्डर केला। खूप छान ॲम्बियन्स आहे ह्या हॉटेलचा, ह्या रेस्टॉरंटचा। खूप जास्त म्युझिक होतं इथे आणि माझ्या व्हिडिओला मग कॉपीराईट्स पडला असता, म्हणून मी व्हॉइस ओव्हर केला। तर बघू शकता तुम्ही आमचा ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन अशा प्रकारे आम्ही केलेलं आहे। प्रीच केलं, आता माहीत नाही ॲनिव्हर्सरीच्या दिवशी बघू काय केलं तर मी नक्कीच तुम्हाला अपडेट करेल, व्हिडिओमध्ये बनवून दाखवेनच। पण हे होतं आमचं असं प्रीवालं सेलिब्रेशन आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही।
खूप जास्त मज्जा आली आणि खूप चांगलं चांगलं वाटत होतं. असं वाटत होतं लग्नाचा दिवस आहे. ही आणण्याची आईस्क्रीम आणि केक मेड बाय काका. हम लोग इसमें खाएंगे नहीं खाने सुन ना, इसको जरा साइड में हटा और पिज्जा को बीच में रख दे. बॉटल किसका है? बॉटल किसका है? अपना है अपना है. अच्छा ओके, अच्छा फिर रख दे. फोटो खींचना है. देख उसकी मोकाचा. हा हे मला केक खायचा आहे, खूप छान आहे केक. आशा खा ना रे. अच्छा उठा लू. तू मेरे पास नहीं, तू मेरे पास मत बैठ जा. कैसे? आइसक्रीम खा. तू पिझ्झा आहे का? हाँ? तू पिझ्झा आहे का? हाँ एरंड्याचं पान टाकून दे. एरंड तसा असतो का? एरंडा असं असतं. वो बोल रहा है एरंड का पान डाल के दिया है. माझा नवरा म्हणतोय एरंडाचं पान टाकून दिले. यूज किसलिए करते हैं? जिसकी शादी नहीं हुई और वो जो मरता है लड़की या लड़का तो उसका ये वो पेड़ के साथ शादी नहीं. ये कैस्ट्रॉल बोल रहा है. हाँ. ये ऐसे राइट राइट. अच्छा अच्छा अच्छा. वैसे ही लग रहा है ना. काय समजतंय काय? समजतंय काय? आणि इकडं भरतो धर. अरे एनिवर्सरी 17 तारीख को है. रुक रुक तू. हाँ नेक्स्ट टाइम. हाँ फिर बुलाऊंगी, फिर आ जा. ठीक है. बहुत सुंदर है. अच्छा है ना. क्रिसमस का डेकोर किया है. हाँ हाँ. भाई तेरा ब्लॉग बन रहा है क्या? नहीं नहीं इधर रुको, मैं गाड़ियाँ लाऊंगा ना तो गाड़ी लाऊंगा तो साइड में लूँगा उसको क्रॉस करके आ जाऊँगा. तर गाईज आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे. मस्त पिझ्झा, केक खाल्ला, पिझ्झा खाल्ला, ड्रिंक पिलो आणि फ्राईज वगैरे खाल्ले. मस्त मज्जा केली, व्हिडिओ फोटोज काढले आणि आता निघालो आहोत घरी जायला. तर आम्ही पहिले आमच्या घरी जाणार आहोत आणि नंतर ना मग आशाला सोडायला तिच्या घरी जाऊ. येस, लईच मज्जा आहे तिची. मला म्हणते मी तिला आज ना ओरडले की लेट आली, लवकर यायला सांगितलं होतं, आलीच नाही. मला बिर्याणी चालणार आहे. हा हा बघा, म्हणजे मी बिर्याणी चारायची तिला अजून वरून. ओके, आता पिझ्झा चारला, संपला विषय खतम. बात खतम. फोटो नाही काढला का? हा खतम बात झालं का. मी घरी बिर्याणी केली आहे ना, ती खाऊ घालणार आहे मी तिला गरम करून माझ्या हातची. ती खूप छान जेवण बनवते, पण काय माहिती आता तिला माझ्या हातची आवडते का नाही आवडत, बघू. फिंगर क्रॉस फर्स्ट टाइम खाणार आहे.